Good afternoon, everyone. In the Good previous afternoon, sir. Good afternoon. In the previous lecture, we have revised or discussed some points related to the position of points. Okay. So I think there is no confusion in that position of the points. कुणाला काय आहे का त्याच्यामध्ये काही confusion? Hello. No, sir. Okay. No, sir. If you are clear with the points, position of points, then the line will be very simple and easy to understand. Okay, then latter one we noted some terms used for the line. Okay, that is true length, apparent length, true inclinations, apparent inclinations. These terms we have noted yesterday. So that I will revise it, then we'll move to the next point. Okay. So first term was true length. First term was the true length. What is true length? So definition we have written. True length is nothing but actual distance or the true distance of a line. Actual distance or the true distance of a line. ओके. आता बघा तुम्ही जर प्लेन कन्सिडर केलं, मी व्हाईट बोर्ड शेअर करतो. Okay, this is an horizontal plane HP. This is vertical plane VP. ओके. आता ट्रू डिस्टन्स किंवा ट्रू लाईन कधी म्हणणार तुम्ही बघा, वेन यू विल कॉल द ट्रू लेंथ TL. ओके. जर एखादी लाईन, आता समजा तुम्हाला मी इथे लाईन काढतो बघा, जस्ट आय विल ड्रॉ वन लाईन हिअर. लाईन AB आय विल ड्रॉ. ठीक आहे. काय ट्रायंगल केला असेल याने. आय विल शो द अँगल ऑल्सो. थीटा. Name of the line is A dash B dash. ओके. किंवा तुम्ही कॅपिटल AB म्हणा, कॅपिटल AB, because this is the line. Okay. Now this line AB is parallel to vertical plane and inclined to horizontal plane. बघा, what is the condition here? जी लाईन तुम्हाला दिसते समोर, ती लाईन काय होत्या, हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइन आहे. ओके, जस्ट इमॅजिन दिस लाईन इज इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन. बघा, तुमचा पेन तुम्ही कन्सिडर एक प्लेन कन्सिडर करा. द लाईन इज इन्क्लाइन विथ द हॉरिझॉन्टल प्लेन अँड इट इज पॅरलल टू वर्टिकल प्लेन. बघा, वर्टिकल प्लेनला ती लाईन कशी दिसत्या, पॅरलल दिसत्या. बरोबर. जर तुम्ही फ्रंट न बघितलं तर, इज इट राईट? बरोबर आहे का? Yes, sir. जस्ट वर्टिकल जे प्लेन आहे त्या प्लेनला लाईन पॅरलल दिसत्या आणि हॉरिझॉन्टल प्लेनला काय दिसेल, लाईन इन्क्लाइन दिसत्या. ओके. कुठून बघितल्यानंतर, फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर, इफ यू ऑब्झर्व फ्रॉम द फ्रंट टू डिरेक्शन, द लाईन इज लुकिंग पॅरलल टू द वर्टिकल प्लेन अँड इन्क्लाइन विथ द हॉरिझॉन्टल प्लेन. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू बघताय त्यावेळेस तुम्हाला लाईन कशी दिसते हो, ट्रू दिसते का अपरंट दिसत्या? ट्रू. आणि True ना. हॉरिझॉन्टल अपरेंट. कारण ती जी लाईनचं डिस्टन्स आहे ते सारखंच आहे ना, इट इज नॉट चेंजिंग. जरी ती इन्क्लाइन दिसत असलं तर अंतर काय बदलतंय का? अंतर सेमच आहे ना, डिस्टन्स इज नॉट चेंजिंग. आता हीच लाईन मी काय करतो, मी वरून बघतो. वेन यू ऑब्झर्व फ्रॉम द टॉप, जर टॉप न बघितलं तर मला अंतर ट्रू दिसतंय का? Apparent. इट इज ऍपरंट. ऍपरंटचा अर्थ काय, रिड्यूस डिस्टन्स. द डिस्टन्स इज रिड्यूस्ड. ओके. ट्राय टू अंडरस्टँड. लाईन AB तुम्हाला दिसलेली आहे. दॅट लाईन AB इज पॅरलल टू द व्हर्टिकल प्लेन. ओके. आणि इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन.
जर असं कंडिशन असेल तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू ती जी लाईन दिसते फ्रंट व्ह्यू, इट इज रिप्रेझेंटिंग TL. ओके, बट वेन यू ऑब्झर्व फ्रॉम द टॉप, जर टॉप न बघितलं तर तुम्हाला ती लाईन कशी दिसते, रिड्यूस झालेली दिसते. ते दॅट इज नेम्ड ॲज ॲपरंट लाईन. नाव इज इट क्लिअर? तुम्हाला थोडं ज्यांना इमॅजिन होत नाही त्यांनी काय करायचंय, जे तुम्ही स्केचबुक आहे त्या स्केचबुकला बरोबर काय करायचं, लाईन तुमचं पेन त्याला पॅरल धरायचा आणि बघायचं, समोरनं बघायचं. समोरनं बघल्यानंतर ते जे तुम्हाला डिस्टन्स दिसणार आहे, डिस्टन्स ऑफ दॅट लाईन इज ट्रू डिस्टन्स. ओके, जर तुम्ही टॉपनं बघितलं तर जी काय लाईन डिस्टन्स असणार आहे त्या लाईनचं डिस्टन्स कमी झालेलं दिसेल. दॅट इज रिड्यूस डिस्टन्स, ॲपरंट डिस्टन्स. नाऊ इज इट क्लिअर? आय होप ट्रू लेंथ कळालं असेल किंवा ॲपरंट लेंथ कळाली असेल ह्याच्यातून. Who has asked the question or who has? Yes, sir. Now is it clear? Yes, sir. So very good. You Yes, sir. see, this is very your roll number. Hello. 33. See that, like this, roll number 33. I appreciate your this question. If any confusion, any doubt, you should ask me immediately so that your confusion will get clear and your understanding will improve and you will enjoy the whatever the lectures. Okay. So this is the message to all the students. If you are feeling confusion, if you are having any doubt, please ask immediately. Okay. I hope now you are clear that true length or apparent length. ओके, आता ह्याच्या पुढे जाऊन आपण अजून तुम्हाला क्लिअर होणार आहे की ट्रू लेंथ कशी असते किंवा अपरंट लेंथ कशी असते. जे आपण स्टँडर्ड केसेस आपण मेन्शन केले त्या केसेस आपण जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला अजून त्यातनं क्लॅरिटी येणार की ट्रू लेंथ काय असते, अपरंट लेंथ काय असते. बट ॲट प्रेझेंट जे आपण टर्म्स लिहिलेले आहेत त्या रेफरन्सनं आपण जस्ट एक्सप्लेन केलेलं आहे की ट्रू लेंथ काय आहे किंवा अपरंट लेंथ काय आहे. इज इट क्लिअर नाऊ? हॅलो. ओके, बॉय साइड no voice from your side. Yes, sir. Clear, sir. Okay, we'll move to the next. Now put the condition or what are the standard cases we have noted yesterday. लिहून घ्या. Number 1, case number 1, a line is perpendicular to HP. A line is perpendicular to HP and parallel to VP. A line is perpendicular to HP and parallel to VP. A line is perpendicular to HP and parallel to VP. आता बघा थोडंसं इमॅजिन करावं लागेल आपल्याला. सर्वांनी आपला जो पेन आहे तो पेन यूज करायचा आहे. हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन पुढे स्केचबुकच्या साहाय्याने तुम्ही यूज करू शकता, तयार करू शकता. ओके, बघा प्रत्येकाने इमॅजिन करायचंय. इमॅजिन ए लाईन AB. बघा मी इमॅजिन करतोय असं हे हॉरिझॉन्टल प्लेन असणार आहे. त्या हॉरिझॉन्टल प्लेनला दी लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर आहे. इट इज परपेंडिक्युलर. कॅन वी से परपेंडिक्युलर or not? Yes, sir. Perpendicular. Yes, sir. But it is parallel to vertical plane. Can you see that? जर तुम्ही फ्रंट बघितलं, आता इथं लाईन दिसते बघा तुम्हाला, AB लाईन तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा. लाईन AB is perpendicular to the horizontal plane and parallel to the vertical plane. Can you see? Yes, Yes, sir. Yes, sir. तुम्ही तुमच्या स्केचबुक मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो जसे दिसते का ना HP प्लेन, VP प्लेन, तुम्ही आपल्या आपल्या स्केचबुक मध्ये तसं पेनला होल्ड करून बघा. जस्ट डू द डेमॉन्स्ट्रेशन.
बघा ह्या स्टँडर्ड केसेस जर समजले तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कुठेही अडचण येणार नाही, पण हे व्यवस्थित समजणं गरजेचं आहे, व्यवस्थित इमॅजिनेशन व्हायला पाहिजे. होतंय? Yes, sir. हा. आता जर तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेनला परपेंडिक्युलर आणि व्हर्टिकल प्लेनला पॅरलल जर पकडला असेल तर त्याचे व्ह्यूज काढायचे आपल्याला. काय करायचे? व्ह्यूज काढायचे. व्ह्यूज कुठले काढायचे? त्याचे फ्रंट व्ह्यू काढायचा आणि टॉप व्ह्यू काढायचा आहे. मग तुम्ही पहिला फ्रंट व्ह्यू कुठे मिळणार? तुम्हाला व्हीपी मध्ये दिसणार, बरोबर आहे की नाही? Yes, sir. Yes, sir. आणि टॉप व्ह्यू कुठे असणार आहे? Horizontal plane. हॉरिझॉन्टल Yes. प्लेन मध्ये. करेक्ट. आता तुम्ही जे तुमच्याकडे आहे स्केचबुक ते तर तुम्ही प्लेन जो पेन आहे तो पकडलेला आहे, एबी प्लेन. एबी जो काही लाईन आहे ती तुम्ही पकडलेली आहे. त्या एबीला एबी इज द लाईन इज पॅरलल टू व्हीपी अँड परपेंडिक्युलर टू एचपी. आता फ्रंटून जर बघितलं तर तुम्हाला काय दिसते हो? AB parallel आहे. एबी पॅरलल आहे पण इट इज अ लाईन नो. Yes, sir. Line दिसते. एबी हा तुम्ही ऑब्जेक्ट समजा ना. एबी जी आहे ती लाईन तुम्हाला फ्रंटून एक लाईन दिसते, बरोबर? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ दॅट लाईन? इज इट ट्रू ऑर अपरंट? True. ट्रू डिस्टन्स. तुम्ही फ्रंट न बघून काय दिसतंय? ट्रू डिस्टन्स दिसतंय. आर यू क्लिअर? फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूला Yes, काय sir. दिसते? एक उभी लाईन दिसते आणि दॅट लाईन इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ. असं आपण कन्क्लुजन काढू शकतो का नाही? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. मी रिपीट करतो अजून एकदा. लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू एच पी अँड पॅरलल टू व्हीपी. ओके. आता मला त्याचे व्ह्यूज काढायचे आहेत. तर व्ह्यूज काढताना मी काय बघणार? पहिला फ्रंट व्ह्यू काढणार. ओके. ऑब्झर्व इन द फ्रंट व्ह्यू डायरेक्शन. मला काय दिसते? एक लाईन दिसते, व्हर्टिकल लाईन दिसते. सो व्हॉट एव्हर द डिस्टन्स ऑफ दॅट लाईन इट इज अ ट्रू डिस्टन्स. ओके. मला क्लिअरली दिसतंय की जे डिस्टन्स आहे ते ट्रू डिस्टन्स दिसतंय. त्यामुळे जे तुम्ही फ्रंट व्ह्यू काढाल दॅट लाईन इज रिप्रेझेंटिंग टीएल. कॅन वी कन्क्लूड लाईक दिस? फ्रंट व्ह्यू इज अ वर्टिकल लाईन, इट इज रिप्रेझेंटिंग टीएल. असं कन्क्लुजन काढू शकताय? Yes, sir. येस. नाव यू असूम यू आर ॲट द टॉप. टॉप न बघा आता त्याला, त्या लाईनला टॉप न बघा. Yes, sir. काय दिसतं तुम्हाला? Dot Reducer दिसतोय. Dot. पॉइंट दिसतोय तुम्हाला. पॉइंट. दोन्ही पॉइंट एकमेकावरती ओव्हरलॅप झाले ना. वेन यू लुक फ्रॉम द टॉप, पॉइंट ए आणि पॉइंट बी गेट ओव्हरलॅप्स इच अदर. दोघे एकमेकावरती काय झाले? ओव्हरलॅप झाले. सो कॅन वी से पॉइंट व्ह्यू? एबी लाईनचा पॉइंट व्ह्यू. Yes, sir. येस. मग आता मला काय करायचं? ते ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन करायचं. त्याला तुम्ही 2D मध्ये कन्वर्ट करणं म्हणता. ओके. बघा इथे दाखवतो, जस्ट अंडरस्टँड. बघा प्रोजेक्शन्स. तुम्हाला जी फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेन दिसली होती किंवा लाईन जी दिसली तुम्हाला ए डॅश बी डॅश, थोडंसं इकडे घेतो मी. बघा ह्याची प्रोजेक्शन्स तुम्ही व्हीपी मध्ये घेतले. यू गॉट दिस ॲज अ फ्रंट व्ह्यू लाईन. ए डॅश बी डॅश. जे फ्रंट व्ह्यूला जे नेमिंग असते ते लक्षात ठेवा, डॅश असते. टॉप व्ह्यू असतं ते तर नेहमी विदाउट डॅश. सो दिस ए डॅश and b dash small. Okay. Now you are observing from the top. Baga. So you are getting point view A comma B. A comma B. Got it? Front view and top view clear झालं सगळ्यांना? Yes, sir. ओके. आता हेच मी काय करतो? ऑर्थोग्राफिक मध्ये त्याचं प्रेझेंटेशन करतो. दॅट इज द 2D व्ह्यू. त्याला मग आपण 2D व्ह्यू. दिस इज द पिक्टोरियल प्रेझेंटेशन. ह्याला काय म्हणायचं? पिक्टोरियल. हे जे दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, दिस इज नोन ॲज पिक्टोरियल प्रेझेंटेशन. ओके. तर त्याचं आता आपलं काय करायचंय? ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन करायचंय. जस्ट ऑब्झर्व इट. हा. येस. बघा ऑर्थोग्राफिक पॅटर्न और ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन असं येणार का नाही?
हे HP प्लेनला तुम्ही क्लॉकवाईज रोटेट केल्यानंतर हे खाली येणार HP आणि वरती VP असणार आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला A', B' ही लाईन मिळाली आणि त्याच्याच प्रोजेक्शन मध्ये तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट व्ह्यू मिळाला, पॉइंट व्ह्यू दॅट इज AB, A, B. अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. Yes. मग आता मला एक सांगा, तुम्ही जो VP मध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसतोय त्या फ्रंट व्ह्यूचे जे काय डिस्टन्स असणार, इज इट ट्रू डिस्टन्स और अपरंट डिस्टन्स? True distance. True distance. So can we write an note point here? Front view is a vertical line and showing true length. Showing true length. Can we say like this? Front Yes. view is a vertical line and showing TL or true length. असं म्हणता येईल? Yes, sir. हा. का TL म्हणायचं त्याला? Why you are calling as a TL? त्याला तुम्ही TLच का म्हणताय? Distance Length. same रहते हैं. हा? Reduce नहीं होता. ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. ऍक्च्युअल नाही, ऍक्च्युअल डिस्टन्स त्याचं मिनिंग झालं हो, ते TLचं मिनिंग झालं. पण why you are saying as a true distance or the true line? Why not apparent line? त्याची length reduce नहीं होती. Same हाँ? रहते हैं त्यामुळे. बघा मी सांगतो, झाली तिथं. ह्याला तुम्ही TLच का म्हणता? कारण जर तुम्ही ऍक्च्युअल 3D बघितलं इथं पिक्टोरियल मध्ये, ही लाईन ही VP ला पॅरलल आहे, येते का लक्षात? जर ही लाईन जर VP ला जर पॅरलल नसती तर तुम्हाला इथं TL आली असती का होय? बघा ना, जस्ट इमॅजिन, ही जी AB लाईन तुम्हाला दिलेली आहे, दिस AB इज पॅरलल टू VP अँड परपेंडिक्युलर टू HP. ओके, मग जर ही VP ला पॅरल असल्यामुळेच तुम्हाला जे डिस्टन्स दिसते ते ट्रू डिस्टन्स दिसते. जर हे तुम्हाला हे जी लाईन आहे थोडेस इकडे आली असती, जर समजा ह्या साईडला झुकली असती, तुमच्या साईडला जर झुकली असती लाईन, तर तुम्हाला ती ट्रू दिसली असती का? No, sir. No, sir. असं इमॅजिन करा की ही जी लाईन आता बरोबर VP ला पॅरल दिसते, तर ती मी काय करतो, तुमच्याच बाजूला झुकवतो लाईन, तर तुम्हाला फ्रंट येऊन ती लाईन ट्रू दिसेल का? दिसणार का ना? नाही दिसणार ना. म्हणजे थोडक्यात एक मी काय कन्क्लुजन काढू शकतो की इफ लाईन इज पॅरलल टू वन ऑफ द प्लेन, म्हणजे कुठल्या एखाद्या प्लेनला जर पॅरल असेल तर त्या प्लेनला मध्ये जी येणारा जो व्ह्यू असणार आहे, ओके, तो व्ह्यू कसा असणार आहे? ट्रू व्ह्यू असणार आहे. बरोबर? जो काय तुम्ही फ्रंट व्ह्यू काढला, कारण फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही जी लाईन आली ती म्हणतात तुम्ही TL म्हणताय, कारण का दिलेली जी लाईन आहे ती लाईन VP प्लेनला पॅरलल आहे, व्हर्टिकल प्लेनला पॅरलल असल्यामुळं जो तुमचा फ्रंट व्ह्यू येणार आहे दॅट इज रिप्रेझेंटिंग TL, दॅट इज शोविंग TL. आर यू क्लिअर दिस पॉइंट? Yes, sir. बघा, सगळ्यांनी व्यवस्थित इमॅजिन करा आणि त्याप्रमाणे ते आन्सर तुम्हाला पटतंय का बघा. नसेल कन्फ्युजन असेल तर विचारा, पण हे समजलं तर पुढचं जमतं बघा. तुम्ही स्वतः डेमॉन्स्ट्रेट करा. आता मी इथं ते जे नोट दिलेले आहे, फ्रंट व्ह्यू इज अ व्हर्टिकल लाईन शोविंग ट्रू लेंथ. शोविंग ट्रू लेंथ याचा अर्थ काय? तुम्हाला डिस्टन्स दिसताना कसं दिसतंय? ट्रू दिसतंय, कारण दिलेली लाईन हे VP ला पॅरलल आहे. दिलेली लाईन VP ला पॅरलल असल्यामुळं जो काही फ्रंट व्ह्यू आलेला आहे तुमचा दॅट इज अ ट्रू व्ह्यू, यू कॅन से. येस सर. ओके, मग आता हे काढता तुम्ही जस्ट केस नंबर 1 म्हणा. A line perpendicular to HP and parallel to VP. Line perpendicular to HP and parallel to VP. हे पिक्टोरियल प्रेझेंटेशन काढावं असं काही कंपल्शन नाही, हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी दिलेलं आहे. व्हॉट इज एक्सपेक्टेड टू ड्रॉ? ऑर्थोग्राफिक पॅटर्न. जो काही ऑर्थोग्राफिक पॅटर्न आहे तो काढणं अपेक्षित आहे. काय काढताय मग? पिक्टोरियल काढताय का नको? काढतो सर, दोन्ही पण. काढतो सर. ठीक आहे,
पिक्टोरियल काढा असेल काढा, कारण ते तुम्हाला समजण्यासाठी आहे ते. पिक्टोरियल काढा, त्याच्यानंतर मग ऑर्थोग्राफिक पॅटर्न काढा किंवा त्याला तुम्ही ऑर्थोग्राफिक पॅटर्न म्हणा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अक्षय काळे, अंडरस्टूड? येस सर. समजलं का ते जे काय आता डिस्कस केलं ते? हा सर. ओके. तुषार मेटकरी, तुषार मेटकरी आहेत का? तुषार, अनम्यूट युअर मायक्रोफोन. प्रथमेश चव्हाण, Yes, sir. समजलं का काय कन्फ्युजन आहे? Yes, sir. No. समजलं का? हॅलो. Yes, sir. समजलं. ओके. शिवराज पाटेकर, शिवराज, मिहिर वनवे, मिहिर समजलं का? येस सर, समजलं. ओके. रौनक वर्मा, येस सर. समजलं का? पोस्ट पॅटर्न. अमृत विरदे, हॅलो. अमृत समजलं का? हा, काय शंका आहे? हा? समजलं का म्हणतो तुम्हाला आता जे आपण डिस्कस करतोय ते? हॅलो. हा, आता जे डिस्कस केलं समजलं का? आवाज कट होतो सर. हॅलो. माझा आवाज कट होतोय? मला रेंज नाही आहे बहुतेक. थोडंसं एक दोनच काढ. थोडं रेंज मध्ये या ना, कारण तुमचं मग ते पार्ट मिस होईल ना, कारण कळणार नाही तुम्हाला परत. एक मिनिट सर, हॉटस्पॉट घेतो कोणाच तर. हॉटस्पॉट घ्या कोणाच तर, आणि थोडंसं अरेंजमेंट अगोदर करत चला, कारण काय होतंय हे सगळं घोळ होईल परत ना, काय कळणार नाही तुम्हाला परत. हॅलो सर. हा बोला, बोला की. तिन्ही पण फिगर काढायचे का? नाही नाही नाही, एवढंच करायचं. पिक्टोरियल प्रेझेंटेशन आहे ना ऑर्थोग्राफिक पॅटर्न, एवढे दोनच काढा. ओके सर. संदेश क्षीरसागर, संदेश क्षीरसागर आहेत का तुम्ही? संदेश जॉईन केले का नाही? विश्वजित यादव, विश्वजित, ठीक आहे. कंप्लीट झालं सगळ्यांचं? वेट सर. ओके. तुषार मेटकरी, माझे कॉल इफेक्ट झालाय बघा. काल एक जण बोलले भाजी भाकरी. होय का? सर 12 तारखेपर्यंत मग काही वसूल आपली कशी 12 पर्यंत फुल वसूल म्हणून
Okay, over. Completed. Yes, sir. Okay. हे note लिया. Note, write down note this. Front view is a vertical line showing true length. Front view is a vertical line showing true length. Next, case number 2. Case number 2. Write down. Hello. My voice is clear. Yes, Yes. sir. Okay. Yes, sir. A line is write down case number 2. A line is parallel to HP and VP. A line is parallel to HP and VP. Line is parallel to HP and VP. आता काय करायचं, तुमच्या स्केचबुक मध्ये काय करायचं, स्केचबुक ओपन करायची, पिक्टोरियल व्ह्यू तयार करायचा आणि जी काही लाईन असणार आहे त्याला तुम्ही लाईन AB समजा. दॅट लाईन कशी होल्ड करायची, हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेनला पॅरलल. सर्वांनी करा बघा एक्सपेरिमेंट कसं होतं बघा. यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन. व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल अरेंज करा ते पेन, तुमचा जे काही लाईन कन्सिडर कराल ते. केलं सर्वांनी? Yes, sir. Line is parallel to HP plane as well as VP plane. Okay. आता मला सांगा, तुम्ही फ्रंट व्ह्यू बघा. When you look from the front view, okay, you are getting one line that is parallel to the XY line. Okay. So what is the distance of line? It is true distance or apparent? True distance. True distance. True distance. Now observe from the top. Top no baga. True distance. Again True it distance. True distance. means we can say front view and top view line represents TL. Front view and top view line represent TL. Can we conclude like this? असं आपण conclude करू Yes, शकतो. sir. जर लाईन HP प्लेनला आणि VP प्लेनला जर पॅरलल असेल तर त्याची फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू जे रिप्रेझेंटेशन असेल दॅट इज द TL. दॅट इज द TL. ओके. त्याचा बघा आता ऑर्थोग्राफिक पॅटर्न कसा येतोय. लेट अस सी द ऑर्थोग्राफिक पॅटर्न. Just see orthographic pattern. Front view is A dash B dash parallel to XY. Top view AB is parallel to XY. So this front view and top view represent TL, or both are showing TL. Got it everyone? Yes, sir. Yes, sir. हा, मग आता केस नंबर 2 चं पिक्टोरियल प्रेझेंटेशन काढा आणि ऑर्थोग्राफिक पॅटर्न काढा. Draw the case number 2. Over. Wait, sir. Madam, DSY sanction letter put in here. Yes.
information to browser. हाँ. ते पण information browser तर सगळ्यांना common असते ना. आपल्याला मग ते त्याचं लेटर आहे का तुमच्याकडे? त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी जे application PDF दिलेलं आपल्याला त्याच्यामध्ये तर ते रेफर करायचं किंवा वेगळं काही आपलं Over. तरी मी तुमचं उत्तर करतो. Is it over? Hello. Yes, sir. Okay, we'll move to the next. Note लिया त्याच्या खाली. Front view and top view both are parallel to XY in bracket HP and VP, and both show true length. Both shows true length. Sir, repeat करा. Note, front view and top view both are parallel to XY in bracket HP and VP, and both shows TL. Both shows TL. Both shows TL. Okay. Okay, sir. Next, we'll move to the case number 3rd. Write down. Case number 3rd. A line inclined to HP. A line inclined to HP and parallel to VP. A line inclined to HP and parallel to VP. In bracket, frontal line. Frontal line. Why you are calling as a frontal line, that I'll explain. Frontal line. बघा, काय म्हटले कंडिशन? A line AB is inclined to HP and parallel to VP. तुम्ही तुमच्या स्केचबुक मध्ये तसं होल्ड करा. A line AB is inclined with horizontal plane and parallel to vertical plane. VP plane ला parallel आणि HP plane ला incline. तुम्ही तुमच्या पेन ला पकडा तसं तुमच्या स्केचबुक मध्ये. काय करायचं? ए पॉइंट जो आहे तो बरोबर XY HP प्लेन मध्ये टेकवा, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये टेकवा ए पॉइंटला, आणि पेन जो आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइन दिसला पाहिजे आणि फ्रंट व्ह्यू प्लेनला पॅरलल दिसला, म्हणजे व्हर्टिकल प्लेनला पॅरलल दिसलं पाहिजे. तसं पकडा बोल. पकडलं? प्लीज डेमॉन्स्ट्रेट एव्हरीवन. Yes, sir. Line is inclined. I will show you. Line is inclined with horizontal plane and parallel to
वर्टिकल प्लेन. व्हीपी प्लेनला पॅरलल आणि एचपी प्लेनला इन्क्लाइन असं पकडा. पकडलं सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. मग आता फ्रंट व्ह्यून बघा. फ्रंट व्ह्यून तुम्हाला काय दिसते हो? जी ए बी लाईन आहे ही एचपी ला इन्क्लाइन दिसते आणि व्हीपी ला पॅरल दिसते का? Yes. Yes, sir. Line AB is looking inclined with horizontal plane and parallel to vertical plane. बरोबर असं दिसते की नाही? बघा इथं पण दिसते बघ, मला इथे दिसते बघ, मी पिक्टोरियल व्यू मध्ये पण दाखवले बघा. दिस AB is looking inclined with HP and parallel to VP. ओके. मग तुम्ही फ्रंट न बघल्यानंतर दिस AB can we say as AB is parallel to VP. So can we say whatever the view you are getting, जो view मिळणार तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये, can we say is it a true length or not? True length. It is a true length. Yes, It sir. will, whatever the view front view will get as a TL. Correct. Now observe from the top. लेंथ असणार. Top na काय दिसेल हो? Apparent. Apparent, because the distance will be reduced. बघा आता आपण सोल्युशन थोडंसं बघूया. इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन थीटा. फ्रंट व्ह्यून बघणार तुम्ही. प्रोजेक्शन्स गेली व्हीपी प्लेन मध्ये, तुम्हाला मिळाला फ्रंट व्ह्यू, दॅट इज अ ट्रू लेंथ. फ्रंट व्ह्यू इज ऑलवेज रिप्रेझेंट बाय डॅश, ए डॅश बी डॅश. नाउ लुक फ्रॉम द टॉप. टॉप व्ह्यून बघा, you will get horizontal line. You will get horizontal line, that is a reduced line, that is the apparent line. Okay. आता याचा आपण काय करूया, ऑर्थोग्राफिक पॅटर्न काढूया किंवा ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढूया. असंच येणार ना? असंच येणार का? Yes, sir. Yes, sir. काही जण म्हणतील की ए पॉइंट तुम्ही ए डॅश पॉइंट असं वरती का घेतलाय? ए डॅश पॉइंट तुम्ही वरती का मार्क केलाय? का केलाय वरती हो? Inclination आहे horizontal. हॉरिझॉन्टल प्लेनला इन्क्लाइन आहे, पण एचपी ला चिटकवलेला नाही तो पॉइंट, थोडासा वरती घेऊन इन्क्लाइन केलेला आहे. बरोबर आहे का? Yes, sir. बघा ना इथं, हा जो कॅपिटल ए दिसतोय पॉइंट, हा एचपी पासून वरती आहे ना, म्हणून तुम्हाला इथे वरती दिसतोय बघा, एवढं अंतर सोडलंय. ओके. सो दिस फ्रंट व्ह्यू इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ, or it is also known as frontal line. Why it is called as frontal line? Because the line is parallel to vertical plane. Line is parallel to the vertical plane. That's why it is named as frontal line. Now get it's a top view. Top view is looking as a horizontal line. Okay, बघा प्रोजेक्शन्स घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसते? हॉरिझॉन्टल लाईन दिसते पॅरलल टू XY. सो दॅट लाईन डिस्टन्स इज रिड्यूस डिस्टन्स. जे काय अंतर आहे ते कसं आहे, कमी झालेलं अंतर आहे. टॉप व्ह्यू इज रिप्रेझेंटिंग अपरंट लाईन and this front view is representing true length. Is it clear everyone? सगळ्यांना कळलं का? Yes, sir. ओके. प्लीज टेक डाउन दिस. हे काढा, ड्रॉ करा बोथ दे पिक्टोरियल as well as ऑर्थोग्राफी पॅटर्न.
बघा आता मला जर समजा ड्रॉ करायचं असेल, काही जणांना तरी बी काही समजत नसेल तर मी व्हाईट बोर्डवरती ड्रॉ करून दाखवतो. म्हणून तर मी माझं लास्ट लेक्चर आज हे संपवायचं पहिला, एक मिनिट. लेटस यू कॅन राईट. ज्यांना शक्य नाही त्यांना मी दाखवतो. दिसतं सगळ्यांना? स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. ओके. येस सर. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी दाखवतो ड्रॉ करून. XY line, X and Y. पहिला पॉइंट ए लोकेट करून घेणार. That is A dash. Okay. Then you will draw an inclined line with angle theta. That is B dash. B dash. Okay, this angle is theta. This angle is theta. So this is representing TL. Okay. Now take its projection in the top view. Projections must be drawn faint. Projection करताना कसं करायचं? Faint काढायचे. Then you can draw top view. So again you have to locate the point A. This is point A. A and this is B. You can name as a top view or TVL, top view line. You can name as a TVL or top view line. It is also known as PL. Okay, TVL or in bracket PL. PL stands for plan length and TVL stands for top view length or top view line. Or it is also known as apparent length. You can say PL, you can say TVL, you can say AL, no problem. Completed? येस सर. ओके. मग आता तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून ड्रॉ करा. फॉर एक्झाम्पल a line AB 60 mm, a line AB 60 mm long, a line AB 60 mm long is inclined to HP, is inclined to HP by 40 degree, is inclined to HP by 40 degree, is inclined to HP by 40 degree. Full stop. Draw the projections. Draw the projections. Draw the projections. Draw the projections, comma, a point A is
10 mm above the HP. Point A is 10 mm above the HP and 15 mm in front of VP. 15 mm in front of VP. Point A is above the HP and 15 mm in front of VP. In front of VP. स्टेटमेंट नोट केलं? Yes. Yes. बघा आता तुम्हाला ते आता ही जे तुम्ही काढलं होतं हे डायरेक्ट काढलं होतं म्हणजे डायमेन्शन वर काय विचार केला नव्हता. आता डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, आता त्या डायमेन्शन प्रमाणे ड्रॉ करायचंय. का अवघड आहे बघा कसं करतोय आपण. बघा बघा जे तुम्हाला लाईन ए बी दिली किती दिले 60 mm. कॅन वी से इट इज अ ट्रू डिस्टन्स. Yes. ते ट्रू डिस्टन्स आहे ना, ते ट्रू डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे बरोबर. आणि ती जी ट्रू डिस्टन्स आहे ट्रू लाईन इट इज मेकिंग अन अँगल विथ हॉरिझॉन्टल प्लेन. व्हॉट इज गिवन? 40 degree. दॅट इज इन थीटा और फाय. अँगल कुठला आहे तो? थीटा म्हणायचा का फाय म्हणायचं? थीटा. थीटा. Theta. वाय इट इज नेमड थीटा कारण आपण दिले बघा नोटेशन टर्म्स मध्ये लिहिलेले आहे. थीटा इज द ट्रू इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन. फाय इज द ट्रू इन्क्लिनेशन विथ वर्टिकल प्लेन. ओके, त्या सगळ्या टर्म्स आपण नोट करून घेतलेले आहेत त्यासाठी. तर मग थीटा दिलेला आहे तुम्हाला, ट्रू लेंथ दिलेली आहे. ओके, आणि पॉइंट ए चं लोकेशन दिलेलं आहे. पॉइंट ए इज अबोव द HP बाय 10 mm अँड 15 mm इन फ्रंट ऑफ VP. याचा अर्थ काय होतो? पॉइंट ए डॅश कितीवरती मार्क करायचा आणि ए कितीवर मार्क करायचा? हॅलो, A dash 10 mm वर. करेक्ट. ए डॅश विल बी लोकेटेड ॲट 10 mm डिस्टन्स. आणि ए पॉइंट 15 mm. करेक्ट. करेक्ट. नो, आपण म्हटलं होतं काल अबोव द HP म्हटलं का XY च्या वरती काढायचं, इन फ्रंट ऑफ VP म्हटलं का XY च्या खाली काढायचं. आपण काल डिस्कस केलं होतं ना ते. पॉइंट जर असेल HP च्या वर असेल तर XY लाईनच्या वरती ड्रॉ करायचं. इन फ्रंट ऑफ VP असेल तर XY लाईनच्या खाली ड्रॉ करायचं. ओके, तर ते तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले आहेत. तर पॉइंट ए डॅश तुम्ही हा 10 वरती मार्क करणार, पॉइंट ए हा 15 वरती मार्क करणार बरोबर. बघा आता मी सोल्युशन तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, तुम्हाला पटकन समजेल. आय विल ड्रॉ XY लाईन. कोणी ड्रॉ करू नका, लक्ष द्या फक्त. Text X and Y. Okay, now I will locate the point A dash at 10 mm above. Above HP. Above HP means above XY line. कारण हे काय असतं HP असते, लक्षात ठेवा. हे HP असणार आहे आणि हे VP. इथून कुठून घ्या पॉइंट, तुम्ही कुठून घ्या स्टार्टिंग पॉइंट तुमचा हा A डॅश पॉइंट आहे ॲट अ 10 mm डिस्टन्स. दिस पॉइंट इज ॲट अ 10 mm डिस्टन्स. ओके, ऑन द सेम प्रोजेक्टर top view point of A will be located at what distance? 15 mm. 15 mm. Okay, this is the point A. A point. Okay. You can draw a simple locus or a locus line, you can say. This is a locus line. Okay. Here also you can draw locus line. That line should be faint.
XY ला काय केलं मी पॅरल लाईन काढ लोकस लाईन काढलं. दिस इज अ लोकस. यू कॅन मेन्शन हियर लोकस. Locus of A. Locus of A in top view, in front view. Okay. Now आता A डॅश लोकेट केला 10 वरती. A पॉइंट हा 15 पुरती पुढे लोकेट केला VP च्या म्हणजे XY च्या खाली. Now what is the angle theta? 40 degree. It is 40 degree. So put your protractor at point A and measure the angle in anti-clockwise direction with angle 40 degree. So you can draw a line with angle 40 degree. So this is theta angle 40 degree. Okay. Now what is the distance? As this angle is theta, जर theta इथं angle असेल तर ही जी लाईन असणार आहे कशी असणार आहे ती ट्रू लाईन ना. Yes, sir. Yes. So what is the true distance here? 60. 60 mm. So from this A dash with the help of scale you measure 60 mm on this line. Okay, 60 mm measure करा. Hello, sir. हाँ बोला 6. बोला की. हॅलो, काय शंका आहे का? No, sir. No, sir. Okay, A dash B dash बघा. This A dash B dash is a true length. That distance is given 60 mm. TL is equal to 60 mm. Okay. Now in the front view you got this as a true length. Now in the top view, whatever the line you are getting as a apparent line. So how to get apparent line? Project in the top view. Project this point B and A point in the top view. Okay, तर A point तुम्ही ऑलरेडी प्रोजेक्ट केलेला आहे. सो जॉईन दिस AB जॉईन करून टाका डार्क लाईननी. Okay, join AB with a dark line. Okay, so this will become, or you can call this line as apparent line or PL or TVL. PL or TVL. Okay, in this way you can complete the projections. ह्याला काय म्हणायचं? Projections complete झाले. Understood? Yes, sir. Any doubt? Okay, हे ड्रॉ करा. जे एक्झाम्पल तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याचं सोल्युशन ड्रॉ करा. ड्रॉ करा. XY लाईन काढताना मीडियम थिक काढायची. जास्त जाड नसली पाहिजे, जास्त हे असली नाही पाहिजे. मीडियम थिक काढा. त्याच्यानंतर A डॅश आणि A पॉइंट लोकेट करून घ्या. त्याची प्रोजेक्शन दाखवा. A डॅश आणि A हे एका प्रोजेक्टर मध्ये आहे, ते प्रोजेक्टर दाखवा. फेंट लाईन दाखवायचं बघा, एकदम फेंट लाईन. देन दिस A डॅश B डॅश लाईन ही कशी असली पाहिजे? फेंट. ट्रू लेंथ इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय फेंट लाईन. ओके, परत हे बी डॅशचे प्रोजेक्शन्स आहेत बघा खाली, बीचे प्रोजेक्शन्स आहेत खाली, तर ते पण कसे असले पाहिजेत? फेंट असले पाहिजे.
Over? Yes, sir. Make it fast. मी यांच्या ऑफिसरशी बोलून घेतो आणि मला फक्त त्याचं काही थोडं डिटेल मिळालं तर पाठवून द्या. नाही मिळालं तर मी काय करतो डायरेक्ट त्यांना तुमची कॉन्टॅक्ट करूया. हां. रोल नंबर 3 गायत्री, समजलं का? Yes, sir. ओके. अश्विनी बिराजदार, एनी कन्फ्युजन? नाही सर. ओके. मयुरी माळी, नो सर. ओके. साक्षी नवरे, नो सर. समजले तुम्हाला सगळं? येस सर. ओके. सर्व गोड ऋतुजा, रोल नंबर 13. येस सर, समजले सगळं. ओके. Completed solution? येस सर. येस सर. तर ही केस खूप महत्वाची, लक्षात ठेवा. दॅट्स वाय आय हॅव टेकन द एक्झाम्पल अलॉंग विथ दिस केस फॉर बेटर अंडरस्टँडिंग. तुम्हाला लगेच पटकन समजण्यासाठी मी एक्झाम्पल पण त्याला कनेक्ट केले. नेक्स्ट विल मूव टू नेक्स्ट. Case number 4. Line is inclined to VP and parallel to HP. Line is inclined to VP and parallel to HP. Line is inclined to VP and parallel to HP. In bracket, horizontal line. In bracket, horizontal line. Line is inclined to VP and parallel to HP. आता तुम्ही स्वतः इमॅजिन करून मला सांगायचं की तुम्हाला ट्रू लेन कुठे मिळणार, टॉप व्ह्यू मध्ये मिळणार का फ्रंट व्ह्यू मध्ये मिळणार? टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मध्ये. का टॉप व्ह्यू मध्ये? हॉरिझॉन्टलला पॅरलल आहे. Correct. So this is got the understanding. Line is inclined. Line is parallel to HP. Hence, whatever the top view line will represent as a TL. Good. बघा मग पिक्टोरियल व्ह्यू बघा त्याचा ऍज पर द कंडिशन. बघा दिस लाईन ए बी इज इन्क्लाइन विथ वर्टिकल प्लेन. बघा मी दाखवतो बघा कर्सर. लक्ष द्या इकडे, कॉन्सन्ट्रेट करा इकडं. ज्यांचं अर्धवट सोल्युशन आलं त्यांनी तिथं सोडून द्यायचं, परत करू शकता. लाईन इज इन्क्लाइन विथ व्हीपी. दिसते काय? दिस ए बी लाईन इज इन्क्लाइन विथ वर्टिकल प्लेन बट इट इज पॅरलल टू हॉरिझॉन्टल प्लेन. ओके. एचपी प्लेनला हॉरिझॉन्टल कधी तुम्हाला कळतंय? जर टॉप न बघितलं तर. येस और नो? येस. हा बघा दिसते का तुम्हाला? व्हीपी प्लेन आणि एबी मध्ये अँगल दिसतोय. सो दिस इज द inclination with vertical plane and this AB is looking parallel to horizontal plane, right? मग आता त्याचं बघा प्रोजेक्शन्स घेऊया. मग टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? AB चं TL मिळणार आहे. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये काय मिळणार आहे? ट्रू लेन मिळणार का अपरंट लेन? अपरंट. करेक्ट. बघा मग आता कसं प्रोजेक्शन घेतो मी. सो अँगल विथ वर्टिकल प्लेन ऑलवेज डिनोट्स बाय फाय. आपण नोटेशन नोट करून घेतलेत. नाउ टेक द प्रोजेक्शन्स. टॉप व्ह्यू it is representing TL. Now look from the front view. You will get apparent distance or the apparent line.
Front view is always denoted by dash. A dash, B dash, front view. And top view without dash, AB. Okay. See, it's a orthographic projections of the pattern. बघा असं दिसतंय का? Is it right? बरोबर आहे का ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स? Yes, sir. बघा लाईन ही VP ला इन्क्लाइन केली होती तुम्ही. ओके, त्यामुळे जो काय अँगल आहे तो फाय आलेला आहे बघा. टॉफी मध्ये बघा ते. फाय इज द अँगल and this AB is representing true length. आणि तुम्ही फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसते? apparent line दिसते. It is a reduced distance. So this line is also called as a apparent line. Okay, front view. You can call this as a FEL or EL. तर तुम्ही दुसरं नाव काय देऊ शकता? फ्रंट व्ह्यू लाइन और EL, elevation length. Over? No, sir. Make it fast. Okay, give the attendance. Oh, sir. Okay, give the attendance. Roll number 1. Present idea. Roll number 1. Hello. Roll number 1. Please give the attendance. Roll number 1, 2, 3. Two present, sir. Okay. 3, Present. 4, Present, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Present, sir. 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Present, sir. 12, Present, sir. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, Present, sir. 16, Yes, sir. 17, Present, sir. 18. Roll number 18. 19, Present, sir. 20. Roll number 20. 21, Present, sir. 22, Present, sir. 23, 23, 24, Present, sir. 25, Yes, sir. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, 28, 29, Present, sir. 30, 30, Present, sir. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, 33, Present, sir. 34, Present, sir. 35, Present, sir. Present, sir. 36, 34. 30, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Yes, sir. 40, Present, sir. 41, Present, sir. 42, Present, sir. 43, Present, sir. 44, Present, sir. 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present. 49, Present, sir. 50,
Yes, sir. 51, Present, sir. 52, Present, 52, 53, Pres- 53, 54, 54, 55, 55, 56, roll number 56, 57, hello, 57, 58, roll number 58, 59, 60, Yes, sir. 61, Yes, sir. 62, Present, sir. 63, Present. 64, Present, sir. 65, 65, 66. Present, sir. ओके मी ॲब्सेंट नंबर रीड करतो वन्स अगेन. रोल नंबर 18, 20, 28, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 and Present, sir. huh? 58 present. 58 present. Okay. 59 and 65. Okay, we'll stop here for the today. Thank you very much.